घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर मग हाच पर्याय असतो. कडधान्य आहेत ना, तर ती भिजत घालायची आणि सरळ त्याची भाजी बनवायची. इकडे मी जे मूग आहेत ना, तर ते भिजत ठेवले होते आदल्या दिवशी. म्हटलं दुसऱ्या दिवशी त्याचीच भाजी बनवून घेऊया. एका कढईमध्ये तेल गरम केलं, बाकीची तयारी करून ठेवली होती. कांदा वगैरे चिरून ठेवला होता. मग तेलामध्ये छानसा कढीपत्ता, कांदा टाकला, चांगला भाजून घेतला. त्याच्यामध्ये लसूण खोबरं आहे ते टाकलं आणि चांगलं भाजून घेतलं. नंतर याच्यामध्ये टाकायचं आपण काळं तिखट आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये सब्जी मसाला असेल किंवा किचन किंग मसाला टाकला तरी चालेल, खूप सुंदर चव येते. माझ्याकडे नव्हता त्यामुळे नाही टाकला. नंतर छान असं मिक्स झालं की त्याच्यामध्ये भिजवलेले मूग स्वच्छ धुवून 2-3 वेळा पाण्यामध्ये त्यामध्ये टाकायचे, परतून घ्यायचं चांगलं आणि आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं. मूग भिजवलेले असतात त्यामुळे थोडंसंच पाणी ओतायचं, कारण लगेच शिजतात. इकडं चवीपुरतं मीठ आहे तर ते टाकून घेते आणि छान असे शिजवून घेते झाकण ठेवून. तर झाकण काढून बघूया आपण किती मस्त असं मूग आपलं शिजलेलं आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा.